शिवतीर्थवरील सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात. 2014 पासून अदानींना उद्योग, पोर्ट आणि विमानतळ दिल्याचा आरोप. मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय राज ठाकरेंचा हल्लाबोल. भाजप शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, तर पात्र व्यक्तीला धारावीमध्ये 350 चौरस फुटांचं घर देणार. फडणवीसांचं आश्वासन. बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार. जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. महायुतीचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल, शिंदेंचं वक्तव्य. कोण तो रसमलाई, मुंबई महाराष्ट्राचाही नाही बोलतो. अण्णामलाई भाजपच्या मनातलं काळं बोलून गेले. ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार. हिंदी भाषा लादाल तर लाथाच मारू, राज ठाकरेंचा इशारा. भाषा आणि जमीन गेली की सर्व संपेल. कोकणपट्टी रिकामी करतायत, जमिनी विकत घेत आहेत, राज ठाकरेंचा दावा. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे बाळासाहेबही मला आशीर्वाद देतील, तर बहीण भाऊ एकत्र आले आहेत का हे 15 तारखेनंतर कळेल. फडणवीसांचा अजित पवारांसह सुप्रिया सुळेंना टोला. ठाकरे आणि पवार ही 2 नावं पुसण्याचा भाजपचा डाव. तुम्ही मोदींचे बँडवाले आहात, आमचा ब्रँड कसा काय संपवणार. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. ठाकरेंनी चहासाठी बोलावल्यास जाणार का या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, चहासाठी कोणालाही नाही म्हणत नाही. मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडावीत यासाठी प्रयत्न केले, कधीही मातोश्रीवर टीका केली नाही. एका मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी विकासावरच बोलतो. ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुद्द्याचं बोला चॅलेंज. फडणवीसांशी डिबेट करण्यासाठी मी आदित्य ठाकरेंना पाठवतो, ठाकरेंचं वक्तव्य. भर सभेत आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची नक्कल. मोदी फडणवीसांचं मुंबईसाठी योगदान काय. कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या फोटोमध्ये फडणवीस कुठे आहेत दाखवा, 3000 देतो, आदित्य ठाकरेंचं उत्तर. मुंबई हातातून गेल्यावर महाराष्ट्राचं झारखंड करतील, राज ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबई गुजरातला जोडण्याचा प्लॅन सुरू, राज ठाकरेंचा आरोप. निवडणूक आली की भाजप हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी करतं. शिवतीर्थावरील सभेमधून उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र, तर देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल. गद्दाराला मंत्री करण्याचं पाप मी केलं, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. साताऱ्यामधल्या ड्रग्ज फॅक्टरी संदर्भात चौकशी लावा, शिवतीर्थवरच्या सभेतून उद्धव ठाकरेंची मागणी. राज्यामध्ये आज 66 जण बिनविरोध निवडून आलेत. भविष्यामध्ये आकडा वाढत जाईल. बिनविरोध निवडीवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. विधानसभेनंतर सरकारला फेफरं आलं, जे वाटेल ते करत सुटलं, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. पैसे फेकले की विकत घेऊ, हा आत्मविश्वास आला कुठून. भाजपकडे मतं कुठून येतात, कशी येतात, राज ठाकरेंचा सवाल. नाशिक दत्तक घेतल्याचं म्हणालो होतो. वर्षातून 4 वेळा नाशिकमध्ये येतो, मात्र काही जण निवडणूक काळामध्ये पर्यटन करतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला. दादरमधल्या सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात. ड्रग्ज रॅकेटमधल्या व्यक्तीला भाजपनं तिकीट दिलं. अत्याचाराच्या केसमधील आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं, त्यांची हिंमत कशी होते, राज ठाकरेंचा सवाल. पावसाळा आला की जसे बेडूक बाहेर येतात तसेच काही जण निवडणुका आल्या की येतात. गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंच्या नाशिकमधल्या सभेवर टीका. 25 वर्ष मुंबईमध्ये सत्ता असताना तुम्ही काय केलं, महाजनांचा सवाल. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असतानाच अदानींसोबत धारावी प्रकल्पाचा करार. धारावीमधील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं देखील अदानींसोबत सेटलमेंट केली आहे, प्रकाश आंबेडकरांचा आरोप. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानं लोकांना आनंद. जयंत पाटलांचं वक्तव्य. काही लोक दलाल आहेत तर काही दिल्लीच्या सत्तेचे गुलाम, पाटलांची माहितीवर टीका. मुंबई पालिका निवडणूक अस्मितेची. ही निवडणूक गटर, वॉटर आणि मीटरची. बाकी कोणत्याही गोष्टींवर लक्ष देऊ नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन. कोविडमध्ये ठाकरेंनी मडाच्या वाळूवरचं लोणी खाल्लं. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. रस्ते, मिठी नदीमध्ये ठाकरेंनी पैसे खाल्ले. ठाकरेंचा जाहीरनामा नसून हा खाऊनामा, टोमणे मामा आहे, शिंदेंचा हल्लाबोल. क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधलाय. तसंच समजने वालों को इशारा काफी है, असं विधान फडणवीसांनी भोसरीमधल्या भाषणावेळी केलंय. निवडणुका आल्या की अनेक जणांना कंठ फुटतो. मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. तर 9 वर्षांनंतर निवडणूक लागली मग कंठ फुटणारच ना, अजित पवारांचं उत्तर. पिंपरी चिंचवडसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध. यावेळेला अजित पवारांसह रोहित पवार, अमोल कोल्हे उपस्थित. आमचा जाहीरनामा म्हणजे विकासाचा वचननामा. जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळेला अजित पवारांची प्रतिक्रिया.
घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय? पुण्यामध्ये मेट्रो बस मोफत करण्याच्या अजित पवारांच्या निर्णयावर फडणवीसांची टीका. तर पराभूत होण्याच्या भीतीमुळे अशा घोषणा केल्या जात आहेत. फडणवीसांची टीका. गुन्हेगारी संपली पाहिजे सांगणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकीट देणं अयोग्य. आंदेकर कुटुंबामध्ये उमेदवारी दिल्यानं फडणवीसांची अजितदादांवर टीका. ना बाण ना खान राखू भगव्याची शान, फडणवीसांचा नारा. महाराष्ट्राची आन बाण शान धनुष्यबाण. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये पुन्हा खान बाणवरून वातावरण तापलं. 1,500 रुपये देऊन अमृत पासताय का? महागाई वाढून सरकारनं लाडक्या बहिणींचं बजेट बिघडवलं. लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्यासाठी काँग्रेस निवडणूक आयोगाला पत्र. तर लाडकी बहिणी द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड. बावनकुळेंची टीका. बावनकुळेंना कमी लिहिता वाचता येत असावं. निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वाटणं कितपत योग्य? काँग्रेसचे यशोमती ठाकूर यांचा बावनकुळेंवर पलटवार. पालिका निवडणुकीमध्ये एकाच वेळेला एकाच वॉर्डची मतमोजणी होणार. मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता. दुपारनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचा अंदाज. उमेदवारीसाठी माघारीसाठी दहशत आणि दमबाजी वापरण्यात आली. बाळासाहेब थोरातांचा आरोप. दमबाजी आणि गुंडागर्दीमधून 70 जागा बिनविरोध आल्या. निवडणूक आयोगाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी. बाळासाहेब थोरातांचा निशाणा. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. रावसाहेब दानवेंचं उत्तर. लोकसभेला माझा पराभव झाला ही गोष्ट खरी, मात्र ठाकरेंचा पूर्ण पक्ष पराभूत झाला. दानवेंची जहरी टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंग कटणार. छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचा एमआयवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या रशीद मामूला मतदान करणार का? शिंदेंचा सवाल. तर या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना जलील करायचंय. छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून शिंदेंची टीका. कल्याण डोंबिवलीमधील मनसे शहर अध्यक्ष मनोज खरत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. तर लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. ठाणे मनपा निवडणुकीमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवारांशी भाजपचा संबंध नाही. भाजप शिंदेंची सेना आणि रिपाईचं प्रसिद्धीपत्रक जारी. काही बंडखोरांकडून जनतेची दिशाभूलचा प्रयत्न. प्रसिद्धीपत्रकामधून दावा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून अधिकृत पत्रक जारी. बंडखोरी झालेल्या 6 जागांसाठी दोन्ही पक्षांचं अधिकृत पत्रक. अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचं पत्रकारांचं आवाहन. काँग्रेस नेत्यांना चंद्रपूरमध्ये यायला धडकी भरली आहे. काँग्रेसला वाचवायला यांना गौतमी पाटील लागल्यात. काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. सुधीर मुनगंटीवारांची टीका. गौतमी पाटील कलाकार प्रचारासाठी आणलं तर काय वावगं आहे? मुनगंटीवारांच्या टीकेवर वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. मटण वाटायचं आणि मतदान घ्यायचं ही काँग्रेसची परंपरा. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांची अशोक चव्हाणांवर टीका. नांदेडची भाजप काँग्रेसमय झाल्याची टीका. मतदानाच्या दिवशी लाडक्या बहिणीने सकाळी लवकर उठा आणि देवपूजा करा. कमळाला मतदान करा, मगच नवऱ्याला जिवायला वाढा. नाशिकमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य. मी उत्तर भारतीय मराठीच. गायिका आणि भाजप आमदार मैथिली ठाकूर यांची प्रतिक्रिया. मैथिली ठाकूर यांचा मुंबईमध्ये महापालिकेसाठी प्रचार. उत्तर भारतीयांच्या रक्षणासाठी भाजप सेनेशिवाय पर्याय नाही. वसई विरारमध्ये नितेश राणेंचं वक्तव्य. तर तुमच्या वडिलांनाही मराठी माणसांनी उभं केलं. मनसेच्या अविनाश जाधवांचं राणेंना उत्तर. नितेश राणेंच्या मुंबईमधल्या बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली. पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. नितेश राणे हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत. मला बॅगविषयी माहिती असतं तर ज्यांनी बॅग ठेवली त्याला बॅगेमध्ये भरून पाठवलं असतं. मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. बॅग ठेवण्याच्या भानगडीमध्ये कुणीही पडू नका, नितेश राणेंचा इशारा. अमरावतीमधल्या भाजपचे 15 अधिकारी आणि सदस्य निलंबित. पक्षशिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत भाजपचे नगराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडेंची कारवाई. अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरीचा आरोप. अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व नगरसेवकांना व्हीप जारी. व्हीप झुगारला तर कारवाई
करणार. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इशारा. नगराध्यक्षपदासाठी प्रदीप पाटील यांना उमेदवारी. अंबरनाथ विकास आघाडी अवैध असल्यामुळे आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. आमदार बालाजी किणीकर यांचं वक्तव्य. अंबरनाथमध्ये आता शिवसेना अंबरनाथ माहिती आघाडी अस्तित्वात आल्याचं किणीकर यांचं विधान. डोंबिवलीमध्ये प्रचाराच्या वेळेला भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपनं पैसे वाटप केल्याचा शिवसेनेचा आरोप. पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेनं रंगेहात पकडलं. चौकशी सुरू. भाजपची अवस्था वाईट. बाहेरून आमदार बोलवावे लागतात. चंद्रपूरमधल्या सभेतून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांचा भाजपवर घणाघात. धानोरकरांनी भाजप आमदारांना भिकारी म्हणून संबोधलं. नाशिकच्या मालेगावमध्ये मतदानापूर्वीच बंद ईव्हीएम बॅलेटचा व्हिडिओ व्हायरल. मशीनवरच प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केल्याचा आरोप. तर प्रशिक्षणासाठी वापरलेले ईव्हीएम मतदान केंद्रावर वापरत नाही. अतिरिक्त मनपा आयुक्तांची माहिती. जालन्यामधील भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मुरदड यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. मनपा निवडणुकीमध्ये उमेदवारी डावलल्यानं नाराजी. भाजपने एकाच घरामध्ये 2 उमेदवार देऊन निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला तात्पुरती स्थगिती द्यावी. वकील जिमी गोन्साल्विस यांच्याकडून याचिका दाखल. मनपा क्षेत्रामध्ये 29 गावं आयत्या वेळेला समाविष्ट केल्याचा आरोप. ठाण्यामध्ये माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अपक्ष उमेदवार. विकास दाभाडेंच्या शहरामध्ये प्रचारामध्ये सहभागी. प्रचार रॅलीमध्ये हास्यजत्रा फेम अरुण कदम यांची उपस्थिती. ठाण्यामधील भिवंडी शहरामध्ये समाजवादी पक्षाच्या संकल्प सभेला मोठी गर्दी. अबू आझमी यांनी प्रचार सभेतून रईस शेख यांच्यावर तोफ टाकली. जालना महानगरपालिकेमध्ये बापलेक प्रचाराच्या मैदानामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेच्या संजना जाधवांकडून उमेदवारांसाठी प्रचार. प्रभाग 16 आणि 22 मध्ये प्रचार शिगेला. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जालना पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. जालन्याच्या प्रचार सभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार संजना जाधवांचं आमदारांना आवाहन. मीरा भाईंदरमध्ये भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार प्रीती पाटील यांची भव्य जनशक्ती रॅली. प्रभाग 5 मध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराचा शेवटचा रविवार. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून सोलापूरमध्ये जोरदार प्रचार. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, आरिफ शेख यांच्या प्रचारामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅलीचं आयोजन. दुचाकी रॅलीमध्ये जिल्हा प्रमुख सतीश महालेंसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक रिंगणामध्ये. कोल्हापूर पालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा फडकणार. धनंजय महाडिकांकडून विश्वास व्यक्त. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 भावांमध्ये लढत. मोठी जाऊ जयश्री सुर्वे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर जयश्री सुर्वे शिंदेकडून. निवडणुकीच्या रिंगणामध्ये जयश्री सुर्वे या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या.